नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एएमओ म्हणजे काय ते पाहणार आहोत. एएमओ म्हणजे आफ्टर मार्केट ऑर्डर. खूप वेळा असं होतं की आपल्याला मार्केट चेक करायला वेळ नसतो किंवा रेग्युलर ट्रेडिंग आवर्समध्ये ऑर्डर प्लेस करायला जमत नाही किंवा पॉसिबल नसते. यामुळे अनेक वेळा आपली बाईंग किंवा सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिस होते. अशा वेळी तुम्ही एएमओ ऑर्डरचा वापर करून बाय और सेल ऑर्डर प्लेस करू शकता. प्लेस केलेली ऑर्डर ही नेक्स्ट ट्रेडिंग डेला रेग्युलर मार्केट ओपन झाल्यावर एक्झिक्यूट होते. तर आफ्टर मार्केट ऑर्डर कोणत्या टाइममध्ये प्लेस करू शकतो, तसेच कोणत्या सेगमेंटमध्ये ऑर्डर प्लेस करता येते आणि कोणत्या प्रोडक्टमध्ये ऑर्डर प्लेस करता येते ते आता आपण पाहूया. एएमओ ऑर्डर तुम्ही लॉंग टर्म म्हणजे सीएनसी, इंट्राडे, एमआयएस आणि ओव्हरनाईट म्हणजेच नॉर्मल या प्रोडक्टसाठी यूज करू शकता. आईसबर्ग किंवा कव्हर ऑर्डरसाठी तुम्ही एएमओ ऑर्डर यूज नाही करू शकत. ईटीएफसाठी सुद्धा तुम्ही एएमओ ऑर्डर यूज नाही करू शकत. ईटीएफमध्ये ट्रेडिंग आवर्स नंतर ऑर्डर प्लेस करायची असेल तर तुम्ही जीटीटी ऑर्डरचा वापर करू शकता. आता जीटीटी ऑर्डर म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर केली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. एएमओ ऑर्डर तुम्ही इक्विटी, फ्युचर ऑप्शन, करन्सी आणि कमोडिटी या सगळ्या सेगमेंटमध्ये प्लेस करू शकता. फक्त प्रत्येक सेगमेंटचे टायमिंग डिफरंट आहेत. इक्विटी सेगमेंटमध्ये एनएससी मध्ये 4 PM to 8:58 AM, बीएससी मध्ये 4 PM to 8:58 AM, एफएनओ मध्ये 3:45 PM to 9:10 AM, करन्सीमध्ये 5 PM to 8:59 AM आणि कमोडिटीमध्ये 11:30 PM to 8:58 AM मार्च टू नोव्हेंबरमध्ये, तसेच 11:55 PM to 8:58 AM नोव्हेंबर टू मार्चच्या दरम्यान. या टायमिंगमध्येच तुम्ही एएमओ ऑर्डर प्लेस करू शकता, मॉडिफाय करू शकता आणि कॅन्सल सुद्धा करू शकता. तर आता ऑर्डर कशी प्लेस करायची ते आपण बघूया. त्यासाठी काइट अकाउंट लॉग इन करा. तुमच्या समोर ही स्क्रीन ओपन झाली असेल, जिथे वॉच लिस्टचा हा जो ऑप्शन शो होते इथे आपल्याला क्लिक करायचा आहे. आता तुम्हाला जो स्टॉक बाय करायचा आहे तो स्टॉक तुम्ही इथे सर्च अँड ऍड मध्ये क्लिक करून तो स्टॉक, त्या स्टॉकचं नाव मेन्शन करून तो स्टॉक तुम्ही वॉच लिस्टमध्ये ऍड करून घेऊ शकता. कोणताही स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करत नाही आहे, एक्झाम्पलसाठी फक्त आपण हा स्टॉक इथे घेतलेला आहे. तर स्टॉकला इथे क्लिक केलात तर इथे बाय आणि सेल हा ऑप्शन आपल्याला इथे शो होतो. इथे आपल्याला बायला क्लिक करायचं आहे. बायला क्लिक केल्यावर इथे बायची विंडो ओपन झालेली तुम्हाला शो होत असेल. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे रेग्युलर, एमटीएफ, एएमओ, आईसबर्ग, कव्हर असे सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे शो होतात. तर इथे एएमओला तुम्ही जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला एएमओचा टॅब शो होईल, जे की आता एएमओचा जो टॅब आहे तो इथे बंद झालेला आहे. तुम्हाला जर एएमओ ऑर्डर प्लेस करायची असेल तर तुम्हाला ती रेग्युलर मधूनच प्लेस करायची आहे, जी की ऑर्डर प्लेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली एएमओ मध्येच प्लेस होईल. तर आता आपण इथे चेक करूया. समजा आपल्याला हा स्टॉक बाय करायचा आहे. मी इथे 10 क्वांटिटी मेन्शन करते. तुम्ही आता इथे पाहू शकता, या स्टॉकची आजची जी क्लोजिंग प्राइस आहे ती एनएससी मध्ये 249 आहे आणि बीएससी मध्ये 249.10 आहे. आता समजा तुम्हाला हा स्टॉक बाय करायचा असेल 242 ला, तर मी इथे 242 मेन्शन करते. समजा मला हा स्टॉक आता बाय करायचा आहे 242 ला, तर आपल्याला इथे मार्जिन सुद्धा शो होत आहे. 10 क्वांटिटी 242 या रेटने जर आपल्याला बाय करायचे असतील तर आपल्याकडे 2420 एवढी अमाऊंट आपल्या ट्रेडिंग अकाउंटला असली पाहिजे. इथे तुम्हाला खाली इंट्राडे आणि लॉंग टर्म हे 2 ऑप्शन शो होतात. तुम्हाला इंट्राडे हवा असेल तर तुम्ही इंट्राडे सिलेक्ट करू शकता, लॉंग टर्म हवा असेल तर लॉंग टर्म सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला खाली स्वाईप टू बाय हा ऑप्शन शो होतोय. तर आपण इथे स्वाईप टू बायला स्वाईप करू. स्वाईप केल्यावर आपली ऑर्डर इथे प्लेस झालेली आहे. तर ही ऑर्डर आपल्याला इथे ऑर्डर्समध्ये गेल्यावर ओपन मध्ये शो होईल. तर तुम्हाला असा हा एक टॅग इथे शो होईल, म्हणजेच ही ऑर्डर तुमची प्लेस झालेली आहे. तुम्हाला जर समजा ऑर्डर मॉडिफाय करायची असेल किंवा ऑर्डर कॅन्सल करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. सेम स्टॉकला इथे क्लिक करायचं.
क्लिक केल्यावर इथे मॉडिफाय आणि कॅन्सल हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला शो होतात. मॉडिफाय केल्यावर जर तुम्हाला काही ऑर्डर मॉडिफाय करायची असेल तर ती तुम्ही मॉडिफाय करू शकता. जर ऑर्डर समजा तुम्हाला कॅन्सल करायची असेल तर तुम्ही ती कॅन्सल सुद्धा करू शकता. इथे येसला क्लिक केलात की ऑर्डर तुमची कॅन्सल होईल. अशा प्रकारे आपण स्टॉक बायची ऑर्डर कशी प्लेस करायची एएमओ मध्ये हे पाहिलं. आता समजा तुमच्या डीमॅटमध्ये एखादा स्टॉक आहे, तो तुम्हाला सेल ऑर्डर प्लेस करायची आहे एएमओ मध्ये. त्या केसमध्ये ऑर्डर कशी प्लेस करायची ते आता आपण पाहूया. जर तुम्ही डीमॅट मधील स्टॉक सेल करण्यासाठी एएमओ ऑर्डरचा वापर करताय तर तुमचा डीडीपीआय झिरोधा मध्ये रजिस्टर असेल तर तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स येणार नाहीत. इझिली तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. पण जर तुमचा डीडीपीआय रजिस्टर नसेल तर तुम्ही ट्रेडिंग डेच्या दिवशी खरेदी केलेल्या स्टॉकसाठी सेल एएमओ ऑर्डर फक्त दुसऱ्याच दिवशी म्हणजे T+1 डेने सकाळी 6:30 नंतर प्लेस करू शकता. तसेच ऑलरेडी जो स्टॉक तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये डिलिव्हर झालेला आहे त्यासाठी तुम्ही सेल एएमओ ऑर्डर 5 PM नंतर प्लेस करू शकता. हे रिस्ट्रिक्शन यासाठी आहे कारण सिस्टम एएमओ ऑर्डरसाठी 5 PM नंतर CDSL टिपिंगचे ऑथरायझेशन ॲक्सेप्ट करते. जर तुम्हाला हे रिस्ट्रिक्शन अवॉइड करायचं असतील तर तुम्ही डीडीपीआय रजिस्टर करू शकता, जेणेकरून तुम्हाला सेल एएमओ ऑर्डर प्लेस करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. डीडीपीआय कसा रजिस्टर करायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे, ती तुम्ही तिथून चेक करू शकता. आता तुम्हाला डीमॅट मधला जो पण स्टॉक सेल करायचा असेल त्या स्टॉकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक्झिटला क्लिक करायचं आहे. इथे क्वांटिटी मेन्शन करायची आहे आणि इथे प्राइस मेन्शन करायची आहे आणि इथे स्वाईप टू सेलला स्वाईप करायचं आहे. तर आता इथे आपली ऑर्डर प्लेस झालेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपली सेल ऑर्डर इथे तुम्हाला शो होत असेल. अशा प्रकारे तुम्ही सेल ऑर्डर सुद्धा प्लेस करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण बाय ऑर्डर कशी प्लेस करायची एएमओ मध्ये आणि सेल ऑर्डर कशी प्लेस करायची हे दोन्ही सुद्धा पाहिलं. तसेच तुम्हाला स्क्रीनवर जे टायमिंग आता शो होत आहेत त्या टायमिंगमध्येच तुमच्या एएमओ ऑर्डर एक्सचेंजला पाठवल्या जातात. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ रिगार्डिंग काही क्वेरीज असतील किंवा झिरोधा काईट रिलेटेड काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जर कोणाला ट्रेडिंग डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.